ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शालार्थ आयडी घोटाळ्यात अटक झालेले संजय गरुड यांना 1 ऑगस्ट पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे। आज जळगावमध्ये काही बड्या माशांचा पोलीस शोध घेत होते। त्यात मनोज आत्माराम, विनोद तराळचा समावेश आहे, तर एका माजी शिक्षण अधिकाऱ्याचाही शोध सुरू आहे। शशिकांत हिंगोणेकर यांच्या अटकेनंतर धरपकड सुरू झाली आहे। गरुडच्या शाळांमध्ये बोगस भरतीसाठी शालार्थ कुणी केले त्याचाही शोध सुरू झालाय। गुन्हा क्रमांक 216 मध्ये आरोपीसह नवीन आरोपी झाले आहेत। पोलीस उपायुक्त संदीप मिटके व त्यांचे सहकारी कसून शोध घेत आहेत। त्यामुळे अनेक जण फरार झाले आहेत, तर काही अटकपूर्व जामीनसाठी धडपड करीत आहेत। आरोपीवर संघटित गुन्हेगारीचे कलम 111 लागले असून मकोका लागण्याची शक्यता आहे। दरम्यान शिक्षण मंत्री दादा भुसेंनी राजीनामा द्यावा यासाठी मागणी होत आहे। पोलीस एसआयटीने जोरात धरपकड सुरू केली आहे। लवकरच धुळे जिल्ह्यात पुन्हा अटक सत्र सुरू होणार आहे। बऱ्याच आरोपींचे लोकेशन काढले जात आहे, त्यामुळे काही बडे मासे अटकणार आहेत। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।